कोल्हापूर जिल्ह्यातली हिरवीगार नगरी चंदगड. दरी, डोंगर, धबधबे, निसर्गाचं अप्रतिम चित्र. जणू देवाचीच कृपा या भूमीवर उगम पावते. पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेलं चंदगड म्हणजे जंगल, शेती आणि नद्यांचा संगम. हे गाव खरंच निसर्गाची आराधना आहे. धान्य, भाजीपाला, फळं, शेतीसाठी ही भूमी सुपीक आहे आणि धरणं, झरे, पाण्याचा अपार स्रोत इथल्या जीवनाला पोचतो. इथला प्रत्येक श्वास म्हणजे शुद्ध नैसर्गिक जीवन. या भूमीचा धार्मिक महिमा तर विलक्षणच. इंचनाळचा नवसाला पावणारा गणपती आणि रवळनाथ मंदिर, ज्याकडे पंचक्रोशी पलीकडून भक्त येतात. करवीर नगरीतील प्रसिद्ध देवी कोदाळी, कामभैरवाची शक्ती, शिरसंगीचा महाकाय वटवृक्ष, याशिवाय रामतीर्थ, निट्टूरचा नरसिंह आणि वैजनाथचा गाभारा. प्रत्येक ठिकाण मनाला श्रद्धेनं नतमस्तक करणारं. नूलमठ आणि निडसोशी येथे अध्यात्माचे शांत स्पंदन जाणवतं. इतिहासही या भूमीत खोलवर रुजलेला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. या ठिकाणी असलेली सरसेनापती प्रतापराव गुजरांची समाधी आजही शौर्याची आठवण करून देते. कलानिधी गड, पारगड, सामनगड हे गड आजही स्वराज्याच्या शौर्याची कहाणी सांगत दिमाखात उभे आहेत. आणि इथेच हिरण्यकेशीचा उगम होतो. आणि मग धबधबे, कावळशेत पॉईंटवरून दिसणारे स्वप्नवेल वॉटरफॉल, आंबोलीचा धोक्यात मानलेला धबधबा, बाबा वॉटरफॉलचा गरजणारा प्रवाह आणि इतर अनेक झरे. चंदगड म्हणजे पावसाळ्यात निसर्गाचा जणू स्वर्गीय आनंदच. कोल्हापूरच्या कुशीतलं हे अद्वितीय रत्न, जिथे भक्ती, इतिहास आणि निसर्गाचा अद्वितीय संगम घडतो. म्हणूनच बोलते, एकदा या भूमीवर पाऊल ठेवलं की मन पुन्हा पुन्हा इथेच खेचलं जातं.